चला तर मग आज बघूया तोंडवळी तळाशीलच्या ह्या ट्रिप मध्ये आम्ही काय काय खाल्लं। कोल्हापूर पासून तोंडवळी 4-5 तासांचा रस्ता आहे। मग सुबह नुसतं ब्रश करून हे घरचे पोहे खाल्ले आणि सूर्यनारायणांना हाय हॅलो करत भोगावतीत पोहोचलो। आम्ही फोंडा रूटला जाणार होतो, तुम्ही गगनबावड्यातनं पण जाऊ शकता। तिथं प्रथेप्रमाणे हॉटेल भोगावतीचं गरमागरम उपीट आणि चहा घेतला आणि राधानगरी काळमवाडीचं सौंदर्य डोळ्यात साठवत कोकणात पोहोचलो। हळूहळू ऊन वाढालतं म्हणून स्प्राईटची चुस्की, नंतर स्टेवर ह्या कुरकुरीत बांगड्याच्या थाळ्या, सोलकडी पिऊन जी चैन की नींद काढली तर रात्री सुरमईच्या थाळीला सुटलो। आवडता मूवी, सोबत पार्टनर, मस्त जेवण आणि मंद लाटांचा आवाज, ह्याचसाठी तर केला होता हा अट्टाहास। दुसऱ्या दिवशी ह्या न विसरणाऱ्या व्ह्यू सोबत चहा, घावणे, मुगाची उसळ खाल्ली। 5 वर्ष आधी गेलेल्या ठिकाणी परत एकदा जाऊन दिल खुश झालं। तिथल्या शांतीला, तिथल्या चवीला तेव्हाही तोड नव्हती आणि आजही नाहीये हे पुन्हा कळालं। म्हणून मग तो एक्सपिरियन्स जितका मनात साठवता येईल तितका साठवला। परतीच्या प्रवासात कोकणातले रस्ते, माडाची झाडं आणि सूर्यास्त बघून कोकणला परत भेटू हा म्हणून सांगितलं। राधानगरीत येता येता रात्र झालेली, मग तिथंच लोकल भोजनालयात गावाकडचं जेवण जेवलो। थोडक्यात काय तर मटेरियलिस्टिक गोष्टी क्षणिक सुख देतात, खरे एक्सपिरियन्सेस आयुष्यभर लक्षात राहतात। चला टाटा।